पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी अशी एक घटना समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून किडनी विकाराच्या त्रासामुळे त्यांची प्रकृती खालवत होती. त्यांना नियमितपणे डायलिसिस घ्यावे लागत होते. डायलिसिस म्हणजे शरीरातील किडनी योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे कृत्रिम पद्धतीनं रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेमुळे रुग्ण जगू शकतो, पण पूर्णपणे निरोगी आयुष्य जगणं कठीण होते. त्यामुळे किडनी प्रत्यारोपण हाच दीर्घकालीन उपाय मानला जातो. अशा परिस्थितीत आपल्या वडिलांचे आयुष्य वाचवण्यासाठी पुढे आले, त्या म्हणजे त्यांची कन्या डॉक्टर ममता शिवतारे. स्वतः डॉक्टर असलेल्या ममता यांनी आपल्या वडिलांना नवीन आयुष्य देण्याचा अत्यंत मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. त्यांनी स्वतःची एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईतील खाजगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सध्या विजय शिवतारे आणि ममता शिवतारे या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. ही केवळ वैद्यकीय घटना नाही, तर एका मुलीने आपल्या वडिलांसाठी केलेले सर्वस्व त्याग म्हणून या घटनेकडे पाहिलं जात आहे. कारण किडनी दान ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी अनेक वैद्यकीय चाचण्या, शारीरिक तपासण्या, कायदेशीर प्रक्रिया आणि मानसिक तयारी आवश्यक असते. गेल्या काही महिन्यापासून ममता यांनी या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या. अनेक वेळा रक्त तपासणी, टिश्यू मॅचिंग, वैद्यकीय परवानग्या आणि कागदपत्राचा मोठा प्रवास त्यांनी पूर्ण केला. एकीकडे डॉक्टर म्हणून जबाबदारी आणि दुसरीकडे मुलगी म्हणून कर्तव्य. या दोन्ही गोष्टी त्यांनी अत्यंत शांतपणे सांभाळल्या. या संपूर्ण घटनेनंतर ममता यांची पती आय-पी-एस अधिकारी शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी आपल्या पत्नीच्या निर्णयाचं कौतुक करत तिच्या त्यागाला सलाम केला आहे. त्यांनी लिहिलं, "आयुष्यात अनेक संकटे पाहिली, अनेक कठीण प्रसंगाचा सामना केला. पण पत्नीने वडिलांसाठी स्वतःची किडनी दान करण्याचा घेतलेला निर्णय त्यांना आतून हलवून गेला." त्यांनी सांगितलं, "गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या वैद्यकीय प्रक्रिया, चाचण्या, कागदपत्र आणि कायदेशीर बाबी ममता यांनी स्वतः सांभाळल्या आणि त्या फक्त एक मूक साक्षीदार म्हणून तिच्याकडे पाहत राहिले." शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये मुलींच्या प्रेमाबद्दल आणि त्यागाबद्दलही अत्यंत हृदयस्पर्श शब्द वापरले आहेत. त्यांनी लिहिलं, की जीवनात अनेक नाती बदलतात, काही नाती दूर जातात, पण मुलगी ही अशी व्यक्ती असते, जी प्रत्येक परिस्थितीत निस्वार्थपणे उभी राहते. वडिलांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याइतका मोठे प्रेम मुलीमध्ये असते आणि त्यामुळेच मुलगी हे देवाने दिलेले सर्वात मोठे वरदान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही घटना समाजासाठी एक मोठा संदेश देणारी आहे. आजच्या काळात अनेकदा कुटुंबातील नाती ताणली जात असल्याचं दिसते, पण संकटाच्या वेळी खरी नाती कोणती अशा घटनांमुळे दिसून येते. ममता शिवतारे यांनी घेतलेला निर्णय हा केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. अनेकदा लोक अवयवदानाबाबत घाबरतात किंवा चुकीच्या समजुतीमुळे मागे हटतात. पण योग्य वैद्यकीय सल्ला आणि तपासणीनंतर अवयवदान सुरक्षित पद्धतीने करता येऊ शकते आणि कोणाचा तरी जीव वाचू शकतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे. विजय शिवतारे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. अनेकांनी ममता यांच्या धाडसाचे आणि कर्तव्यपरायणाचे कौतुक केले आहे. एक मुलगी आपल्या वडिलांसाठी किती मोठा त्याग करू शकते, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. एकंदरीत पाहता ही घटना केवळ राजकीय व्यक्तीशी संबंधित मोठी बातमी नाही, तर कुटुंबातील प्रेम, त्याग आणि नात्यांची ताकद दाखवणारी एक प्रेरणादायी घटना आहे. संकटाच्या वेळी मुलगी कशी कुटुंबाचा आधार बनते आणि निस्वार्थ भावनेने पुढे येते, याचं हे अत्यंत हृदयस्पर्श उदाहरण आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.